मित्रांनो, आपण राजे शिवाजीनगर येथे आलो रेस्क्यूसाठी. बरोबर ह्या दगडांच्या खाली इंडियन स्पेक्ट्रल कोब्राचा तिथं साप बसलाय. कारण आपण इथं पाहिलं तर तोंड काढलं होतं तो. आपण आला होता, बघू आता कसं काढायचा प्रयत्न करू आपण त्याला. इकडे गेले का? हा इकडं म्हणलं सुटला प्रॉब्लेम. मला काही प्रॉब्लेम नाही. आता सुटते बरं का ती चपळ असेल अंगावर पिंगावर येईल तुमच्या. येऊन बघ. वा वा. एवढा घाबरला ना हा नाग, लिमिट नाही. मस्त आलाच करायचं. पाणी घेऊन या मावशी. बघडत पाणी ना. इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा म्हणलं जातं याला. न्यूरोटॉक्सिक पॉइझन असतं त्याच्या बॉडीमध्ये. कम से कम नाही म्हणलं तर 15+ त्याचं वय आहे. आणि डायसलेटेड कोब्रा म्हणतात त्याला. स्पेक्ट्रल कोब्रा म्हणून एक स्पेसिस आहे. डायसलेटेड का म्हणलं जातं, त्याच्या बॉडीच्या म्हणजे जे फणा आहे त्याच्या बॅक साईड जे आहे पांढरे दोन डॉट, हे डायसलेटेड कोब्रामध्ये भेटतं. म्हणजे डायसलेटेड म्हणजे 2 खुणा असलेला. वयस्कर आहे, मस्त आहे. जरा कशा तर द्या ना बकेट वगैरे. बघडत आहे नाही, बकेट वगैरे द्या, पाणी पाजायचं त्याला. छोटा मग घ्या. मग आहे का मग तांब्या मग. हा साप तर चावला माणसाला. हा काहीतरी द्या मग बी काहीतरी. माणसाला तर चावला तर 3 घंट्याच्या आत आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि त्याला SCU म्हणजे अँटी स्नेक विरम सिरम नावाचं एक सिरप असतं, तेच द्यावं लागतं.
पाण्याच्या शोधामध्ये आलेला आहे हा. तुझ्यासाठी घेतलं रे पाणी. दूध पित नाही मामा ती. मामा सब बियर पिते बघा. त्याला त्यानं काही बी पिते. वाचताव का सांगा. आता मामांनी एक प्रश्न विचारला होता की साप दूध पितोय का. कलर भी तसाच आहे. पाण्याच्या शोधामध्ये आलेला म्हणलं तर तुम्हाला जरा भरणी घ्या. भरणे का मावशी. भरणे आणा. याला इंग्लिशमध्ये नाजा नाजा म्हणलं जातं. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टर कोब्रा आणि सायंटिफिक नेम तसा नाजा नाजा आहे. पूर्णतः विषारी आणि त्याची त्वचा जी आहे गुळगुळीत असते. आणि त्याचे दात जे असतात बुरीच्या काट्यासारखे राहतात आणि म्हणजे पॉयझन असतं, पिवळं राहतं. तेलासारखं पातळ आणि पिवळ्या कलरमध्ये असतं. आणि कम से कम बाईट झाल्यानंतर आपल्याला 3 तासाच्या आत म्हणजे 2 तासाच्या आत ट्रीटमेंट भेटणं गरजेचं आहे. नाहीतर आपला जीव पण जाऊ शकतो, नाहीतर पॅरालिसिस होऊ शकतो आपल्याला, नाहीतर आपलं ज्या अंगाला चावलेला आहे तो पार्ट बी आपल्याला काढून टाकावा लागेल. काय होत या सापाला आपण जास्त त्रास नाही त्याला रेस्क्यू डायरेक्ट करू आपण. भरणीमध्ये पॅक करून टाकू. ढक्कन द्या ना. ह्याला आता इथं पकडलेला आपण वस्तीमध्ये आणि ह्याला घेऊन जाऊन आपण जिथं मानवी वस्ती नाही त्या ठिकाणी सोडून देऊ.